मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका संपता संपत नाही. आज दुपारी पोलादपूर तालुक्यातील लोहार-माळ येथे एक अत्यंत भीषण अपघात झालाय. उभ्या असलेल्या एका कंटेनरला कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झालेत. अपघातग्रस्त कुटुंब हे दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठातील कर्मचारी असल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दापोली कृषी विद्यापीठात कार्यरत असलेले अनिल मारकड हे आपल्या कुटुंबासह नगर जिल्ह्यातून दापोलीच्या दिशेने प्रवास करत होते. त्यांची क्रेटा कार पोलादपूर जवळील लोहार-माळ येथे आली असता रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कंटेनरला जाऊन धडकली. ही धडक एवढी भीषण होती की कारचा पुढचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. या दुर्दैवी घटनेत कुटुंबातील 2 सदस्यांचा जागीच अंत झाला, तर अन्य 2 गंभीर जखमी झालेत. जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या भीषण अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील सुरक्षेचा आणि उभ्या वाहनांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. जनोदयकरिता मिलिंद माने, महाड.